नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. कंबाईन पूर्व परीक्षा गट क ची PYQ सिरीज आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण आज पॉलिटी 2024 चा पेपर पाहणार आहोत. यामध्ये टोटल 15 क्वेश्चन आहे, ज्याचं डिटेल अनालिसिस केलेलं आहे. तसेच हा व्हिडिओ AMVI RTO ची प्रिपरेशन करणाऱ्या मुलांसाठीही फायदेशीर आहे, कारण की एक्झाम जी आधी RTO ची सेपरेट होत होती, ती आता कंबाईन पूर्व परीक्षा गट क सोबत ती मर्ज केलेली आहे. तर त्यांनीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन किती आणि कसे येतात. चला तर मग सुरू करूयात आजच्या सेशनला. माझं नाव शुभम बनसोडे, चॅनलचं नाव SBMPSC अकॅडमी. चॅनल आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या विषयांचेही PYQ समोर आणणार आहोत. पहिला क्वेश्चन पाहूयात. तर हा क्वेश्चन अनुसूचीवर आहे. तर टोटल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 12 अनुसूची आहेत. तर या 12 अनुसूचींवर रेग्युलरली MPSC क्वेश्चन विचारत असते. तर यामध्ये आहे कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहेत. म्हणजे अधिकारांची विभागणी केली आहे. स्पेशली यामध्ये 3 अनुसूची येतात: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर त्याचं इन्क्लूड कोणत्या शेड्यूल मध्ये केलेला आहे, तर हा क्वेश्चन आहे तो. तर अनुसूची 5, अनुसूची 6, अनुसूची 7 आणि अनुसूची 8. तर करेक्ट ऑप्शन आहे 3 नंबर, अनुसूची 7 मध्ये त्यांची विभागणी केलेली आहे. ज्या दुसऱ्या अनुसूची आहेत त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. तर 5 मध्ये आहे अनुसूचित क्षेत्रे, अनुसूचित जमाती यांच्या प्रशासन आणि नियंत्रणाशी संबंधित आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम वगळता इतर राज्यांमध्ये अनुसूचित जमातींचे प्रशासन या अनुसूचीमध्ये येते. तर अनुसूची म्हणजे शेड्यूल. आणि 6वी मध्ये काय, ही अनुसूची आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधील आदिवासी भागांच्या प्रशासनाशी संबंधित आहे. नेक्स्ट आहे 8वी अनुसूची. 8वी ही अनुसूची भारतीय राज्यघटनेने मान्यता दिलेल्या 22 अधिकृत भाषांशी संबंधित आहे, ज्यामध्ये आधी 14 होत्या आणि नंतर कालांतराने ऍडिशन होऊन त्या 22 झाल्या. तर टोटल 3 घटनादुरुस्ती झालेल्या आहेत, ज्यामध्ये 21वी घटनादुरुस्ती, 71वी घटनादुरुस्ती आणि 92वी घटनादुरुस्ती हे भाषांशी रिलेटेड आहेत, ज्यामध्ये 8 भाषा या इन्क्लूड करण्यात आल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. तर याच्यावरही क्वेश्चन येतात, जे मी तुमचे ग्रुप बी चा व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्यामध्ये त्या भाषेचं कोणती भाषा कोणत्या घटनादुरुस्तीने आलेली आहे त्या डिटेलमध्ये त्यामध्ये सांगितले आहे. तर तुम्ही तो पण व्हिडिओ सायमल्टेनियसली बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आत्मा म्हणून घोषित केले? तर कलम 31, कलम 32, कलम 33, कलम 34. तर हा एक PYQ आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे कलम 32. तर कलम 32 हे सगळ्यात इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, जे सामान्य माणसाला एक संरक्षण देते की त्यांच्या मूलभूत हक्कांवर जर गदा आली तर ते थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. तर हेच त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन आहे. त्यानंतर कलम 31 मध्ये हा मालमत्तेचा हक्क आहे, जो नंतर चेंज करण्यात आला आणि तो कलम 300A मध्ये समाविष्ट करण्यात आला. आणि कलम 33 मध्ये हे संसदेला सशस्त्र दलातील व्यक्तींचे मूलभूत हक्क मर्यादित करण्याचा अधिकार देते. नंतर कलम 34 मध्ये हे कलम अशा परिस्थितीत संबंधित आहेत की जेथे मार्शल लॉ लागू आहे, त्यावेळी मूलभूत हक्कांवर गदा येते. तर कलम 34 आणि 33 हे मूलभूत हक्क हे रिस्ट्रिक्टेड करतात काही स्पेशल केसेसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे राष्ट्रपतीवर क्वेश्चन आहे, जो अगेन MPSC चा महत्वाचा आवडताचा टॉपिक. राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्याच्यावर सायमल्टेनियसली फिरून फिरून क्वेश्चन येतात. कधी राष्ट्रपतीवर आले तर नेक्स्ट टाइम राज्यपालवर येतात. तर यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे हे विचारलं आहे. तर विधान 1 मध्ये आहे, भारतीय राज्यघटनेचा कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे. तर युजली जर इथं लक्षात नाही आलं की पदासाठीचं वर्णन, तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन बघून घ्यायचं की क्वालिफिकेशन विचारलंय. तर पात्रता. तर राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगद्वारे पदावरून काढून टाकता येते. फक्त अ आणि ब दोन्ही, फक्त अ आणि ब दोघांपैकी एकही बरोबर नाही. तर करेक्ट ऑप्शन आहे येस, दोन्ही पण बरोबर आहे. तर येस 58 मध्ये पण आहे आणि 61 मध्ये महाभियोगची एक व्याख्या दिलेली आहे. तर 58 मध्ये जी पात्रता आहे त्यामध्ये येस, जो राष्ट्रपती पदासाठी लढवणारा जो व्यक्ती आहे तो भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. त्याचं वय वर्ष 35 पूर्ण असायला पाहिजे आणि तो लोकसभा सदस्यामधून निवडून येण्याची त्याची पात्रता असणे आणि त्यांनी कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे. तर हे त्याची पात्रता आहे. तर MPSC इथं तुम्हाला एक चुकू शकते, 35च्या जागी 30 देऊ शकते, लोकसभेच्या जागी राज्यसभा देऊ शकते. तर हे पात्रता लक्षात घ्या. आणि नेक्स्ट आहे महाभियोग. तर महाभियोग वर पण युजली क्वेश्चन येत असतात. तर कलम
61 मध्ये महाभियोग दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर हा राज्यपालांवर क्वेश्चन आहे की कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीचे दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केलेली आहे. तर पहिली घटनादुरुस्ती 1951, सातवी घटनादुरुस्ती 1956, 24वी घटनादुरुस्ती 1962, 42वी घटनादुरुस्ती 1976. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 2, सातवी घटनादुरुस्ती. तर पहिले घटनादुरुस्तीमध्ये काय दिलेलं आहे, या कायद्याने भाषण स्वातंत्र्यावर काही निर्बंध घातले आणि जमीन सुधारणा कायद्यांना संरक्षण देण्यासाठी नववी अनुसूची अनुसूची म्हणजे शेड्यूल्ड जोडली गेली. नेक्स्ट आहे 24वी घटनादुरुस्ती. तर 24वी घटनादुरुस्ती या कायद्याने संसदेला मूलभूत हक्कांसह राज्यघटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर जे गोलकनाथ होती त्याच्या अगेन्स्ट मध्ये हे वर्डिक्ट दिलं होतं. आणि 24व्या घटनादुरुस्तीमध्ये राष्ट्रपतीला मान्यता देण्याचा अधिकार आहे घटनादुरुस्ती विधेयकाला. घटनादुरुस्ती विधेयक राष्ट्रपती स्वतःजवळ ठेवू नाही शकत. जर त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली तर राष्ट्रपतीला पण ती मान्यता देणे बंधनकारक आहे. तर हे एक आहे 24व्या घटनादुरुस्तीत. त्यानंतर 42वी घटनादुरुस्ती जी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, मोस्ट मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून पण ओळखलं जातं. ज्यामध्ये प्रस्ताविकेत म्हणजे प्रस्तावना, प्रेमबल, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता शब्द जोडले गेले आणि नागरिकांसाठी काही मूलभूत कर्तव्य पण निश्चित केली गेली. तर यावरही पुढे स्लाइडमध्ये क्वेश्चन तुम्हाला दिसेल की हे 3 शब्द ह्याच्यावर युजली सारखे क्वेश्चन येत असतात. आणि नेक्स्ट आहे की मूलभूत कर्तव्य. तर मूलभूत कर्तव्य पण कोणत्या घटनादुरुस्तीने ऍड झाली याच्यावरही क्वेश्चन येत असतात. तर टोटल आपल्याकडे 11 मूलभूत कर्तव्य आहे. तर स्वर्णसिंग समिती होती जी 1976ला त्यांच्या समितीने 8 मूलभूत कर्तव्य आली. तर आणि त्यानंतर कालांतराने काही 3 ऍड झाली त्याच्यात. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते 86वी घटनादुरुस्तीने ऍड झालेलं ते म्हणजे शैक्षणिक रिलेटेड आहे. 6 ते 14 वर्षातील मुलांना शिक्षणाचा अधिकार. तर असे 11 मूलभूत कर्तव्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यत्वे न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव मंजूर करावा लागतो. तर साध्या बहुमताने, विशेष बहुमताने, निम्म्या राज्यांच्या सहमतीसह विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या सहमतीने. तर सर्वोच्च न्यायालयाची जी न्यायाधीशांची जी संख्या आहे ती जर वाढवायची असेल तर त्यासाठी कोणता ठराव असतो, तो साधा बहुमत असतो. आणि विशेष बहुमत कधी असतो बेसिकली जर मूलभूत हक्कांमध्ये काही बदल करायचा असेल तर विशेष बहुमत लागतं. आणि निम्म्या राज्यांसह संमतीसह विशेष बहुमत कधी करायचं असेल तर त्यासाठी एक साधारणतः तुमची राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत काही बदल असतील तर त्यामध्ये निम्म्या राज्यांची पण सहमती लागते. जे बेसिकली संघ राज्य प्रणालीशी जे निगडीत जे बाबी आहेत त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन 15 क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन जो होता तो टफ होता, जो युजली कोणाला माहिती नसतो. तर असे क्वेश्चन तुम्ही स्किप केले तरी चालतील उगाच निगेटिव्ह मार्क्स होण्यापेक्षा. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? वैद्यकीय निगा, बँकिंग, शिक्षण, पर्यावरण. तर करेक्ट ऑप्शन आहे वैद्यकीय निगा. तर या वर्डिक मध्ये काय सांगितलं होतं बेसिकली, कोणत्याही जखमी व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्याचा हक्क आहे. हा निकाल जीविताच्या हक्कांशी म्हणजे राईट टू लाईफ संबंधित आहे, जो भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये समाविष्ट आहे. तर हे एक तुम्ही लक्षात घ्या. कलम 21 कशाशी संबंधित आहे? तर जीविताच्या राईट टू लाईफ ची हक्काशी आहे, जीविताच्या हक्काशी. ह्याच्यावर PYQ भरपूर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे घटनादुरुस्तीद्वारे जे पंचायत राजच्या ज्या महत्वाच्या घटनादुरुस्ती आहेत 73 आणि 74 त्याच्यावर हा क्वेश्चन आहे. तर भारतातील 73व्या घटनादुरुस्तीने भारतातील ग्रामीण भागांसाठी पंचायत राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे. आणि 74व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत नवीन भाग 9 जोडण्यात आला. तर आपल्या घटनादुरुस्तीमध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्पेसिफिकली 25 भाग आहेत. तर यामध्ये जो भाग 9 जो आहे तो 73व्या घटनादुरुस्तीने आलाय आणि 74व्या घटनादुरुस्ती 9A आलाय. तर बरोबर विधान आहेत दोन्ही पण. तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचा आन्सर असेल. तर या घटनादुरुस्ती 1992 साली झाल्या होत्या. आणि तर यामध्ये भाग 9 तर आहेच. आणि 11वी जी अनुसूची आहे ज्याला आपण पुन्हा शेड्यूल म्हणू शकतो, ज्या मी मगाशी सांगितलं ज्या 12 आहेत यामध्ये 11वी जी आहे ती पंचायतशी संबंधित आहे. आणि जी त्याच्यानंतर जी 74वी घटनादुरुस्ती झाली शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यात नगरपालिका महानगरपालिका येतात,
ते भाग 9 आणि ती त्यांची अनुसूची जी आहे, शेड्यूल जी आहे ती 12वी आहे. तर 11वी आणि जी 12वी आहे ते पंचायत राजच्या रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. मगाशी हा प्रेम्बलवर क्वेश्चन मी तुम्हाला सांगितला. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये म्हणजेच प्रेम्बलमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने झाला? 41वी घटनादुरुस्ती, 44वी, 46वी आणि 42वी. तर करेक्ट ऑप्शन आहे 42वी घटनादुरुस्ती. नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावावर. तर हा फंडामेंटल राईट्सच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर डायरेक्ट तुम्हाला कलम आणि त्यांचे डिस्क्रिप्शन विचारलेलं आहे. तर कलम 14, कलम 15, कलम 16 आणि कलम 17. तर कलम 14 काय सांगतं? राज्यातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. तर येस. तर पहिला ऑप्शन कट झालं, चौथा ऑप्शन कट आला, 2 आणि 3 मध्ये राहिला. आता कलम 15 काय सांगतं? कलम 15 राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान आणि किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. तर बी ची 1 बरोबर जोडी लागेल. तर ऑप्शन नंबर 3. आता कलम 16 जे आहे ते राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती याबाबत सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल, राईट. आणि 17 जे आहे ते अस्पृश्यतेबाबत आहे. अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी. तर करेक्ट ऑप्शन असेल 3 नंबर. तर इथे एक टायपिंग मिस्टेक झाली. तर करेक्ट ऑप्शन आहे 3 नंबर. हा इंग्लिशमध्ये जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? तर कलम 170, कलम 171, कलम 172, कलम 173. तर विधानसभेची तरतूद जी आहे ती 170 मध्ये आहे. कलम 170 ऑप्शन नंबर 1. तर कलम 171 मध्ये काय? हे कलम विधान परिषदेच्या रचनेशी संबंधित आहे. हे कलम विधान परिषदेच्या सदस्यांची कमाल आणि किमान संख्या निश्चित करते. नेक्स्ट आहे कलम 172. हे कलम राज्य विधिमंडळाच्या कालावधीशी ड्युरेशनशी संबंधित आहे. यानुसार विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. तर विधान परिषद एक कायम सभागृह असे आहे, जसं की आपली राज्यसभा आहे त्याप्रमाणेच ती कधीही विसर्जित होत नाही. आणि कलम 173 काय? हे कलम राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या पात्रतेशी म्हणजे क्वालिफिकेशनशी संबंधित आहे. यामध्ये स्पेसिफिकली काय? तो भारतीय नागरिक असणे, तो सदस्य आणि किमान वय त्याचे किती? विधानसभेसाठी 25 आणि जर विधान परिषद लढवत असेल तर 35 वर्ष पूर्ण असणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंपल क्वेश्चन अगेन रिपीटेड क्वेश्चन. खालीलपैकी कोणते व्यक्ती कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? तर सर विल्यम वूड, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅमफोर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर. करेक्ट ऑप्शन आहे सर विल्यम वूड. हे नव्हते आणि बाकीचे तिघ होते. तर कॅबिनेट कमिशन हे 1946 साली ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी भारतात पाठवलं होतं. तर त्याचा मुख्य उद्देश होता भारतीय स्वातंत्र्यासाठी एक योजना तयार करणे आणि संविधान सभेची एक कॉन्स्टिट्यूट असेंब्लीची एक स्थापना करणे. तर याचाच परिणाम तुम्ही बघू शकता की 9 डिसेंबरला आपली पहिली कॉन्स्टिट्यूशन सभा असेंब्ली भरवण्यात आली. ज्याचे जे टेम्पररी हेड जे होते ते सच्चिदानंद सिन्हा होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचायत राजवर. तर एक आर्टिकल आहे 243A. तर त्यामध्ये काय विचारलं? प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर डॉट डॉट 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर ए विधानमध्ये आहे, ऑप्शन 1 मध्ये आहे निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून आणि त्यानंतर निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून. त्यानंतर दोघांमध्ये फरक आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून आणि निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून. त्यानंतर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून आणि फोर्थ ऑप्शन आहे पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू झालेल्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. तर करेक्ट ऑप्शन आहे 3 नंबर, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून. नेक्स्ट क्वेश्चन आहे अगेन रिपीटेड क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर संघराज्य विचारले आहे. तर 2 टाईपच्या प्रणाली आहेत, एक संघराज्य आणि एक एकात्मिक. त्यामध्ये अखिल भारतीय सेवा, एकेरी न्यायव्यवस्था, त्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि अधिकारांची विभागणी. तर ऑब्व्हियसली संघराज्य आहे म्हणजे सेपरेट सेपरेट पाहिजे, केंद्राचं सेपरेट पाहिजे आणि राज्यांचं सेपरेट पाहिजे. तर हा एक कॉमन सेन्स आहे. फक्त अ आणि सी, फक्त ए आणि सी, नाहीतर फक्त ए आणि बी, फक्त बी आणि सी, फक्त सी आणि डी. तर करेक्ट ऑप्शन आहे
अखिल भारतीय सेवा आणि एखादी न्याय व्यवस्था हे संघराज्याचे वैशिष्ट्य नाही आहेत. तर ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर असेल. तर यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? अधिकारांची दुहेरी व्यवस्था, अधिकारांची विभागणी, त्यामध्ये लिखित राज्यघटना आणि सर्वोच्च राज्यघटना. ज्यामध्ये लिखित राज्यघटना असते आणि दोन्ही सरकारांसाठी ती सर्वोच्च असते. त्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था, केंद्र आणि राज्यांमधील वाद मिटवण्यासाठी तसेच राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र न्यायव्यवस्था असते. त्यानंतर द्विगृही कायदेमंडळ, 2 सभागृह असतात ज्यापैकी एक राज्यांचे प्रतिनिधित्व करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर अगेन पंचायत राजवर हा क्वेश्चन आहे. कलम 243 बी, कलम 243 सी, कलम 243 डी, कलम 243 ई. तर करेक्ट ऑप्शन आहे रिझर्वेशन बद्दल विचारलं तर ऑप्शन नंबर 3 243 डी. त्यानंतर 243 बी मध्ये आपण काय, हे पंचायतीच्या स्थापनेशी संबंधित आहे आणि तर ते असे नमूद करते की गाव मध्यवर्ती आणि जिल्हा स्तरावर पंचायत स्थापन केल्या जातील. कलम 243 सी मध्ये काय, हे कलम पंचायतीच्या रचनेबद्दल आहे, जे पंचायतीच्या सदस्य कसे निवडले जातील, अध्यक्ष कोण असेल याबाबत स्पष्टता देते. नंतर कलम 243 मध्ये काय, 243 ई मध्ये आहे, पंचायतीचा कालावधी परिभाषित करते आणि ते असे सांगते की प्रत्येक पंचायत तिच्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्षांसाठी सुरू राहील. तर हे कलम लक्षात ठेवा कारण की हे जोड्या लावण्यासाठी पण येतात. जे कलम 243 पासून कलम 243 ओ पर्यंत आहेत आणि त्यानंतर मग शहरी स्वराज्य संस्थेचे चालू होतात पी पासून आणि ते झेड जी पर्यंत आहेत. तर हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजेत कारण ह्याच्यावर रेग्युलरली क्वेश्चन येत राहतात. आता आपण लास्ट क्वेश्चन पाहूयात. अगेन हा एमपीएससीचा एकदम आवडताचा क्वेश्चन आणि दरवेळेस याच्यावर क्वेश्चन येतात. जो कलम 165 आहे भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण? सॉलिसिटर जनरल, अतिरिक्त सरकारी वकील, महाधिवक्ता आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. करेक्ट ऑप्शन आहे महाधिवक्ता, ऍडव्होकेट जनरल, द ऍडव्होकेट जनरल. तर अशा प्रकारे हे 15 क्वेश्चन आहे. तर हे तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करून घ्या जेव्हा तुमची एक्झाम जवळ असेल. 2x मध्ये हे फास्ट मध्ये तुम्ही रिव्हिजन करून घ्या कारण की हेच क्वेश्चन हेच टॉपिक तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला दिसणार आहेत. काही काही क्वेश्चन तुमचे रिपीटही होणार आहेत. तर अशा प्रकारे अभ्यास करा. धन्यवाद.